नमस्कार माझ्या प्रेक्षकांनो, चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातील अत्यंत असे महत्त्वाचे 10 किचन टिप्स। चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करणं फ्रीच आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपली पहिली टिप आहे, जर आपली त्वचा ही खूपच कोरडी झाली असेल तर तुम्ही त्वचेला पोषण देण्यासाठी व त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोमट तुपाचा वापर करू शकता। हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची त्वचा, पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होते, तर चेहऱ्यावरती कोमट तूप लावून हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मालिश करावे। यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा ही एकदम मुलायम चमकदार होते व त्वचेची कोरडेपणा कमी होते। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आपली पुढची टिप आहे, हिवाळ्यात लाल पेरूचे सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात। लाल पेरूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेशी संबंधित असलेल्या समस्या या दूर होतात आणि तसेच वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते। यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात। याने आपल्या हृदयविकाराचा धोका हा कमी होतो। तुम्हाला यामधील कुठली टिप जास्त आवडली आहे ती सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता। आपली पुढची टिप आहे, बाजरीची भाकरी नेहमी मध्यम आचेवरच शेकावी। उच्च आचेवर भाकरी शेकल्यास रंग आणि चव दोन्ही बिघडू शकते। भाकरी शेकताना पीठ लागलेला भाग हा नेहमी वर ठेवावे। त्यावर पाणी लावून 5 मिनिटे शेकल्यानंतर भाकरी पलटून घ्यावी। नंतर खालच्या बाजूला डाग पडेपर्यंत भाकरी शेकावे। पुन्हा भाकरी पलटताना फुलक्याप्रमाणे तुम्ही भाकरी थेट गॅसच्या आचेवर 10 ते 15 सेकंदापर्यंत शेकू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका। तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगू शकता। आपली पुढची टिप आहे, बाजरीची भाकरी करत असताना चपातीच्या पिठाप्रमाणे हे पीठ एकदाच जास्त मळून ठेवू नये, कारण ते पीठ जास्त मळल्यावर भाकरी छान करता येत नाही। एका भाकरीपुरतं जेवढं पीठ लागेल तेवढेच भाकरीचं पीठ मळावे व थापावे व पीठ हे ताजं असलं पाहिजे याची काळजी घ्यावी, कारण फार जुनं पीठ असेल तर भाकरी ह्या नीट थापले जाणार नाहीत। बाजरीच्या भाकरीला तुम्ही तीळ लावून भाकरी करावे। यामुळे तीळ लावल्यामुळे ह्या भाकऱ्या ह्या खायला खूपच छान व स्वादिष्ट लागतात। आपली पुढची टिप आहे, बाजरीची भाकर हे नॉनव्हेज सोबत कधीही खाऊ नये। तसेच मधासोबत पण बाजरीची भाकरी खाऊ नये, नाहीतर शरीरात हे उष्णता आणि जळजळ होऊ शकते, कारण बाजरी आणि मध दोन्हीही उष्ण असतात। बाजरीच्या भाकरीसोबत जास्त तळलेले तेलकट पदार्थही खाऊ नये, नाहीतर आपली पचनक्रिया हे बिघडते व आपल्या पोटामध्ये गॅस, अपचन व ॲसिडिटी होते व अशा ॲसिडिटी असणाऱ्या रोगांनी ही बाजरीची भाकरी जास्त सेवन करू नये। कमी प्रमाणात तुम्ही खाऊ शकता। आपली पुढची टिप आहे, हिवाळ्यामध्ये हवा ही कोरडी असते, त्यामुळे आपले केस हे कोरडे होतात। आपले केस कोरडे होऊ नये यासाठी आपण ग्लिसरीन, हायलोरॉनिक ॲसिड असणारे आणि केसांना आपल्या मॉइश्चराइज्ड करणारे असे शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा। यामुळे आपले केस हे कोरडे होणार नाहीत, आपले केस हे हायड्रेट राहतात। आपल्याकडे अशाच आणि टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता। आपली पुढची टिप आहे, केसांना सरळ किंवा कुरळे करण्यासाठी आपण स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्न म्हणजेच केसांना आकार देणारी उपकरणे हे वापरत असतो, परंतु
त्याच्या अतिउष्ण तापमानामुळे आपले केस हे कोरडे होतात व केस कोरडे झाल्यामुळे ते तुटू लागतात। त्यामुळे शक्य असल्यास अशा उपकरणाचा वापर करणे टाळावा किंवा जास्तच गरज असेल तर कमी प्रमाणातच अशा उपकरणाचे वापर आपण करावे, नाहीतर आपले केस हे खराब होतात व गळायचे प्रमाण हे वाढते। आपली पुढची टीप आहे, थंड हवेमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे अनेकांना आवडते, परंतु असे करू नये। त्याऐवजी आपण कोमट गरम पाण्याचा वापर करावे। पाणी जास्त गरम असेल तर आपल्या त्वचेवरील आणि केसांमध्ये असलेले नैसर्गिकरित्या तेल हे निघून जाते व त्याचा परिणाम असा होतो की आपली त्वचा आणि केस हे कोरडे पडू लागतात। त्यामुळे थंडीमध्ये जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये, कोमटच पाण्याने आंघोळ करावे। यामुळे आपली त्वचा व केस दोन्हीही छान राहतात। तर आपली पुढची टीप आहे, एखादा पदार्थ करत असताना आपण हरभऱ्याची डाळ हे भिजू घालतो, तर हरभऱ्याची डाळ हे भिजू घालायची असेल तर ते 2 ते 3 तासाच्या जास्त वेळ भिजू घालू नये। यापेक्षा जर तुम्ही जास्त काळ ही डाळ भिजू घातलात तर आपली डाळ हे भिजू घातल्यावर त्यातील जे काही गोडवा आहे ते निघून जातो, ते त्या पाण्यामध्ये उतरते। त्यामुळे आपण त्यापासून जे काही पदार्थ बनवणार असो ते तेवढे पदार्थ चविष्ट बनणार नाहीत, बेचव बनतील। आपणास यामधील कुठली टीप आवडली आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा। केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाणी घ्यावे व त्या पाण्यामध्ये कडुलिंबाची काही पाने टाकावे व अर्धा लिंबू तसाच टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे व नंतर हे मिश्रण 10 मिनिटे बारीक गॅसच्या आचेवर छान उकळून घ्यावे। नंतर ते पाणी गाळून थंड करून घ्यावे व त्यामध्ये तुम्ही जे काही शॅम्पू वापरत असाल ते शॅम्पू टाकून केस आपले स्वच्छ धुवून घ्यावे। याने काय होते की आपले जर हिवाळ्यामध्ये कोंडा जास्त झाला असेल तर तो कोंडा कमी होतो। तर आजच्या आपल्या या स्पेशल टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। आपल्याकडेही जर अशा प्रकारचे काही टिप्स असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, वाचायला आवडेल मला। तसेच जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा। जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता व चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच बेल आयकॉन दिसेल ते देखील प्रेस करा, यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपणास मिळून जाईल। आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला, यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। हर हर महादेव।